म्हणून आम्ही एकत्र आहेत, पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही. ते वेगवेगळे लढणारच आहेत. कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत, त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही. त्यांचे वेगवेगळे लढतील, परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ, याच्यात काही आम्हाला शंका वाटत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष हे देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र दिसत असल्यामुळे त्यांच्या युतीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. जर या दोन्ही पक्षांची युती झाली तर मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहे का, असाही प्रश्न आहे. यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाष्य केलंय. आम्हाला असं वाटतं, एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोखाची भूमिका कशी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा. पण मी आता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबतून निर्णय होईल. मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामधला वाद हा आणखीन वाढतोय आणि या संघर्षामध्ये मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी एंट्री घेतली आहे. काळकुटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती काही गंभीर आरोप केले आणि गौप्यस्फोट केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर माझा नंबर होता असा दावा देखील काळकुटेंनी केलाय. तसंच थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेणं टाळत जरांगे आणि माझ्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे. त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती, ज्या दिवशी संतोष अण्णाचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला. आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात. आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग, काय कुणाची जहागिरी नाही, पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं. त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली. मला संतोष भैयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भैयानंतर माझा नंबर लावला होता. एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, सगळे पुरावेत आणि आणखी त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावेत. त्यानं माझ्यावर अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केलेत, संभ्रम निर्माणे वक्तव्य केलेत आणि त्यातून माझ्यात आणि मनोजदादा दरी पडावी, माझ्यात आणि मराठा समाजात एक संभ्रम निर्माण व्हावा. त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केले. मला बदनाम करायचं, मराठा समाजापासून मनोजदादापासून तोडायचं आणि एक मनोजदादाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा, अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी